फायनली आपली बिर्याणी रेडी झालेली आहे. व्हेज बिर्याणी. एक नंबर बिर्याणी झालेली आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो, वेलकम बॅक टू आवर चॅनल विच इज फन विथ फॅमिली. गुड मॉर्निंग. मी पण आता जस्ट उठून आंघोळ वगैरे करून फ्रेश झालेलो आहे. थोडंसं घर वगैरे आवरलं आणि बसलो आहे. अंक्या आज गेली आहे कामाला. संडे आहे पण आज ती कामाला गेली आहे कारण कधी कधी तिला जावं लागतं. तिच्या ऑफिसमध्ये संडे वर्किंग असतो. तर आज ती ऑफिसला गेली. तिला मी मॉर्निंगलाच तिला ड्रॉप केलं ऑफिसमध्ये आणि नंतरला आऊन थोडं झोपलो आणि मग आता उठून थोडं फ्रेश वगैरे झालो. आणि आज मित्रांनो, आज एक आम्ही रेसिपी आपण शेअर करणार आहोत. आम्ही आज म्हणजे माझी सासूबाई आज बनवणार आहे व्हेज बिर्याणी. तर आज आपण ती रेसिपी आज आपण तुम्हाला शेअर करणार आहोत. तर तुम्ही रेडी राहा त्या रेसिपीसाठी. ती मस्त, कारण माझ्या सासूबाई खूप छान बनवतात आणि आज आपण ती तुम्हाला आम्ही शेअर करू. ही बघा आमची डेझी अशी बसली आहे जसं काय एकदम मायूस, एकदम मासूम चेहरा करून बसली आहे. रात्रभर तिने झोप नाही दिली आहे. उगाच झोपायला बिछाण्यामध्ये 5-10 मिनटं यायची, झोपायची, परत उठून जायची, परत मग मला असं हे करायची, हलवत बसायची, उठ मला बिछाण्यात घे. आता ऐकते बा कशी करते. तिने रात्रभर असंच केलं आहे आणि आता गप जाऊन बसली आहे तिकडे खुर्चीच्या खाली. हा डेझी, हा बाबा अगे ए काय झालं? माझी छोनू बाबा आहे. तर मित्र हो, थोडासा नाश्ता करून घेतो. आता नाश्ता करायला बसलोय. हा बघा नाश्ता, अंडी आहे, स्पेशल संडे अंडी. तर मित्र हो, मी तुम्हाला जसं बोललो सकाळी की आपल्याला आज व्हेज बिर्याणी बनवायची आहे. तर आपण आता सुरू करणार आहोत व्हेज बिर्याणी. ह्या आमच्या आईसाहेब, ज्या आज आमच्या सासूबाई व्हेज बिर्याणीची तयारी करत आहेत. हे राईस भिजवून ठेवला आहे ना आणि ते पाणी गरम करत ठेवलं आहे. आता काय काय तयारी करणार आहे आपण? हां, कांदा, टोमॅटो, फ्लावर, वाटाणा आता कापून ठेवणार ना पहिले. हे आईने पाणी गरम करत ठेवलं होतं. आता ह्याच्यात राईस टाकलेलं आहे. आता हे किती वेळ? 10 मिनिटं होईल. 10 मिनिटामध्ये मीठ आणि तेल टाकले त्याच्यात. मीठ आणि तेल टाकलं. हा आता बिर्याणीचा राईस रेडी झालेला आहे. तर इथे कांदा टोमॅटो कापून घेत आहेत. ते काय काय टाकलं? तेजपान, जाडी वेलची, बारीक वेलची, हो, दालचिनी आणि आता कांदा. एक नंबर सुगंध आलेला आहे. आता याच्यामध्ये काय काय टाकणार आहे? त्याच्यात आता ह्याच्यामध्ये गाजर, फ्लावर आधीच रेडी करून ते आणि मिठामध्ये भिजत ठेवलंय. हो, हळदी आणि मिठात. आणि बाजूला हे आहे ना ते आलं लसणाची पेस्ट, अद्रक लसूण मिरचीची पेस्ट. हो. आता अजून टोमॅटो कापायचेत की असं ह्याच्यामध्ये करणार आहे? ह्याच्यातच टाकतो. आता या मशीनमध्ये टोमॅटो कापून बारीक बारीक त्याचं हे होतात, म्हणजे पेस्ट सारखं होतं बारीक बारीक या मशीनमध्ये. गाजर टाकलं. आता ह्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट, त्याच्यानंतर लसणाची पेस्ट टाकल्यावर एकदम सुगंध, एकदम घमघमाट आला एकदम. हां,
हळदीमध्ये मीठ हे हळदी आणि मिठामध्ये ठेवलंय ना, हे रात्रभर ठेवलेलं की आता ठेव. होम मेड व्हेज बिर्याणी मेकिंग बाय आमच्या सासूबाई. हे आता वाटण आहेत ना, हिरवे वाटण आहे. टाकलेले आहे. मध्ये टाकते का? मीठ टाकते. मीठ मीठ टोमॅटो. झाकून ठेवायचं ते. हा. नंतर मग थोड्या वेळाने आपल्या सबस्क्रायबरांना सांगा की तुम्हाला किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. मला हो, किती वर्षांचं आहे? 20-25 20-25 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आता. आमच्या आईंच्या हाताला एक वेगळीच टेस्ट आहे मित्रांनो, मला खूप आवडतं. आणि सेम टेस्ट त्यांनी अंकाच्या हाताला दिली आहे. अंका पण खूप छान जेवण बनवते. टाकलं आता. हां हां. थोड्या वेळात आता हे थोड्या वेळासाठी ठेवलं आहे आपण. हे टोमॅटो बारीक झाले. तर हे 5 मिनटं. आता टोमॅटो, त्याच्यामध्ये टोमॅटो टाकले. आता ह्याला किती वेळ ठेवायचं आपल्याला? 10-15 मिनिटं तरी. 10-15 मिनिटं तरी ठेवायचं. कारण ते म्हणजे- टोमॅटोची पेस्ट व्हायला पाहिजे ना एकदम. हां जीव. हां हां. ते आमच्या वहिनी साहेब कोशिंबीरची तयारी चालू आहे इथे त्यांची. काय काय घेतल्या वहिनी? गाजर, टोमॅटो, काकडी. काकडी. तर आता हे झालंय. हां, एकदम एकदम एकजीव झालं ना ते. हां. ते असले मसाले हां. 3 पॅकेट एव्हरेस्टचे व्हेज. शाही बिर्याणी मसाला घेतलेत. 3 पाकिटं घेतलेत. 3 पॅकेट. आणि हे असं असं माझ्या मुलांना आवडत नाही. हां, आम्हाला नाही आवडत मिरची ते. वगैरे सगळं, काली मिरी, लवंग हां, हां. वगैरे सगळं नाही आवडत, म्हणून मी असं जे खडे मसाले आहेत ते सगळे आईने बाजूलाच काढले. बाजूला काढलेत आणि हा मसाला फक्त? असं हे करून घेतला. आता हे टाकतो. हां. आता याच्यात काय वेगळे मसाला पण टाकतो ना आपण? तर थोडीशी मिरची पावडर टाकते बस. फक्त मिरची पावडर, बाकी गरम मसाला वगैरे काय टाकत नाही ना आपण? नाही नाही, तोच. आणि हळद, हळद, हे हां. तिखट, मिरची पावडर, मिरची पावडर आणि हळद. हळद. बस संपले एवढेच मसाले. आता हे आपण किती वेळ ठेवणार आहे? आता हे 5 मिनिटात होऊन जाईल. आता कारण झालंय ना एक जीव. हां फक्त हां. मसाला फिरवला का झाला. थोडी कोथिंबीर टाकते बरोबर. ही कोथिंबीर कापून ठेवली आहे, आता ही त्याच्यात टाकणार आहेत. 5 मिनिटामध्ये होऊन जाईल ते. म्हणजे शिजलेलं आहे, फ्लावर शिजला आहे, हां, फ्लावर गाजर, वाटाणा, टोमॅटोची चांगली ग्रेव्ही हां. झालेली आहे. एकदम छान झालंय. पुरं सुगंध एकदम मस्त आहे. असं पोटाला हातात आग लागली आहे पोटामध्ये. हां. एकटं झालं तर 5 मिनिटात उतरते. नंतर भात. एक वहिनी साहेब इथे कोशिंबीर बनवत आहेत, त्याची तयारी चालू आहे. हो, ते त्या मशीनमध्येच वहिनीने आता हे काय हे ना काकडी हे करून घेतली आणि तिथे डेझी बसली आहे. डेझी फायनल स्टेज. ते 5 मिनटं झालेत आता. आता हे फायनल स्टेज. आता राईसमध्ये आई ते ती भाजी जी ते तयार केलं आहे ते मिक्स करतायत. लेअरमध्ये नाही ना करत आपण, डायरेक्ट मिक्स करतो ना. तेलमध्ये ते चिकट घेते. हां. पुढचं सगळं
फायनली आपली बिर्याणी रेडी झालेली आहे. व्हेज बिर्याणी. कोशिंबीर पण रेडी झालेली आहे आता. एकदम बार. पोटाला आग लागली, पोटामध्ये भूक लागली. डेझी डेझीला पण भूक लागली. एक नंबर दिसते आहे बिर्याणी. आता मी बिर्याणीची टेस्ट करणार आहे. बस करा बस कर. एका साईडने गेला ना काढ्या, तिकडून काढलं अर्धा, इकडून काढलं. एक नंबर, एक नंबर बिर्याणी झालेली आहे. बढ़िया बाटे, बढ़िया आहे. मसाले बिसाले एकदम प्रॉपर आहेत. हा, एक नंबर बिर्याणी आहे. बस एक नंबर. छोनू बाबा आलाय बिर्याणी खायला. ओय वाजवायला सुरुवात बघा करेल असं. छोनू बाबा, काय ती स्माइल. इथे उभं करा, इथे पकडून तिथे. काय पाहिजे? बिर्याणी पाहिजे. आता ड्रम सेट आणून देणार आवाज. हाय फ्रेंड्स, गुड इव्हनिंग. आता मी कामातनं सुटलेली आहे आणि केतन मला घ्यायला आला आहे. हाय कर सगळ्यांना. आणि आता आम्ही जातो आहे. माझा कामामधला जो लॉकर आहे त्या टाळ्याचं मला चावी बनवायची आहे. हे बघा, तर त्या टाळ्याची चावी बनवण्यासाठी आम्ही तिकडे चाललेलो आहोत. ठीक आहे, तर आपण तिकडे जाऊन भेटूया. बस. किशी दे. आले गुड गर्ल आहे आपली डेझी. कॅमेरा समोर देत नाही आम्ही. अशी पत्तावाडा करते. कॅमेरा चालू असेल ना त्या टाइमला तिला बरोबर माहिती की कॅमेरा चालू आहे. बघ म्हणजे करणारच. ऑफ कॅमेरा सगळं देणार. सेकंड, बूम, हायफाय, किसी. हो, मेन मुद्दा तुम्हाला मी सांगितला. हा, मेन मुद्दा सांग आता. मेन मुद्दा म्हणजे चावीचा मुद्दा. तसं नाही म्हणते. ही माझी ओरिजिनल चावी आहे. ही मी चावी दिली होती पण त्यांनी काय व्यवस्थित केलं नव्हतं. मी दुसऱ्या दिवशी लॉकरमध्ये जाऊन बघितलं तर त्या टाळ्याला काही चावी लागतच नव्हती. म्हणून मग परत त्याच्याकडे गेली. तर आता व्यवस्थित आता मी लॉकरचं टाळं पण घेऊन आली सोबत, की जेणेकरून लागेल कळेल आपल्याला ना. वा, शाबाश, हुशार आहेस तू. एवढा टाळ्याचा खर्च पण करणार. 30-40 रुपयाचं टाळं भेटतं. बरोबर. चला तर मग आता आम्ही म्हणजे मी फ्रेश होती कारण मी जॉबवरून आले. तो मला घ्यायला आला होता. तर
फ्रेश झाली की पाण्याचा नंबर येईल आमचा, पाणी येईल. तुमच्याकडे पाणी किती वाजता येतं कमेंट करा. आमच्याकडे पाणी तर 5 वाजेपर्यंत येतं, तर त्यामुळे मला फ्रेश होऊन लगेच फटाफट पाण्याची तयारी करावी लागणार आहे. आणि आता हा ब्लॉग आपण इथेच संपूया. तुम्हाला जर का आमचे ब्लॉग व्हिडिओ चांगले वाटत असतील तर नक्की लाईक शेअर कमेंट करा आणि आमच्या चॅनलला फॉलो करा. ही बघ अंगे कुठे जाऊन बसली. एवढा सोफा आणलाय हिच्यासाठीच, पण सोफ्यावरती कधी बसणार जेव्हा आमचा बोटा थंड होणार. ओय 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 जा वर बस ये इथे वरती ये. जा. पिल्लू, अगं ये पिल्ली. ऐकत नाही.